ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्षे 119वे आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनातली पहिली चाल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्वर अलंकार सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या मालेगाव तालुक्याचं वैभव श्री रविदासजी महाराज पवार तसेच आपल्या परिसरातील ज्येष्ठ गायक गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज वळवाडीकर रामकृष्ण करावा। आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे मंडळी। अजून आपल्या सप्ताहाचे 6 दिवस राहिले। काल्यासगड बरोबर ना बाबा, काल्यासगड 6 दिवस आहेत अजून। ह्या 6 दिवसामध्ये भगवान शंकराने, भगवान रामप्रभूने, शनिदेवाने, पिंपळादेवी मातेने आपल्या जीवनात कृपा करावी आणि आपलंही मन असंच हावरं व्हावं जसं तुकाराम महाराजांचं झालं। ते करण्याकरता देवाने आपल्याला बुद्धी द्यावी अशी प्रार्थना करतो। सेवेला पूर्णविराम देतो। मंडळी, प्रकृतीचं अस्वास्थ्य आहे तरी सुद्धा जशी मला वेडीवाकडी सेवा करता आली तसा करण्याचा प्रयत्न केला। तुम्ही सर्वांनी गोड मानून घेतली त्याबद्दल तुमचे आभार मानतो। आणि एवढंच सांगतो, जरी तुम्हाला आमच्या गळ्यात एवढे हार दिसत असले, आमच्या भारी भारी गाड्या दिसत असल्या, तरी ह्याच्या पाठीमागं कष्ट फार मोठे फार मोठे। आज पायात एवढी ठणक आहे, अंगात एवढा अशक्तपणा आहे, तरी सुद्धा उत्साहानं बोलावंच लागत। हो, तुम्हाला वाटतं महाराजाच्या गळ्यात एवढे हार आहेत, एवढ्या फुलाच्या पाकळ्या आहेत, ह्या फुलाच्या पाकळ्या तुम्हाला दिसतात मंडळी, पण या फुलाच्या पाकळ्यावरचे किडे कुठं कुठं जाऊन वळवळ करतात ते सांगता येत नाही। पण हे सगळं सोसावं लागतं। परमार्थ सोसल्याशिवाय होत नाही, हे डोक्यामध्ये ठेवा आणि आपल्या जीवनात हळू या कार्यक्रमाकरता 51 रुपये देतात। त्यांनी या ठिकाणी श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे। आणि बाबाजी, विशेष आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी त्यांच्याकडनं संपूर्ण गावाला महाप्रसाद एकदा अमृतकर परिवाराचं आणि आमच्या प्रवीण शेठचं, त्यांच्या हृदयामध्ये खूप दुःखाचा साठा आहे। कारण मातोश्री काही दिवसापूर्वी अचानक आपल्यातून निघून गेल्या, तरीसुद्धा ते उदार अंतकरणातून त्यांनी हा महाप्रसाद घेतला। त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो। त्यानंतर श्री सुनील शेठ, धोंडू शेठ कोटावदे हेही दरवर्षी या कार्यक्रमाकरता 51 रुपये देतात। त्यांनी या ठिकाणी श्रीफळ घ्यायचे। तसंच स्वर्गीय एकनाथ रानू वडकते परिवाराच्या वतीने, यांच्या स्मरणार्थ वडकते परिवाराच्या वतीने दरवर्षी 51 रुपयाचं दान या ठिकाणी देतं। मी तानाजी मामांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी श्रीफळाचा स्वीकार करायचा आहे। तसंच प्रगतशील शेतकरी श्री दिलीप धोंडू जाधव हेही या कार्यक्रमाकरता दरवर्षी 51 रुपये देतात। मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी श्रीफळाचा स्वीकार करावा। तसंच आजचं दुपारची संत पंगतसुद्धा त्यांच्याकडे होती, त्याचाही त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांनी या ठिकाणी विनंती करतो। तसंच स्वर्गीय कमलबाई चंद्रसेन सेलार यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सेवा असते। स्वर्गीय धनराज श्रावण मालके यांच्या स्मरणार्थ यावर्षी दरवर्षी सेवा असते। स्वर्गीय वंजी मैपत शिल्लक यांच्या स्मरणार्थ सेवा, स्वर्गीय मदनलाल गेंदालाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ सेवा, स्वर्गीय गंगाधर वामन नरोटे यांच्या स्मरणार्थ आजची सेवा, स्वर्गीय रघुनाथ विराजी मार्तंड यांच्या स्मरणार्थ आजची सेवा, समस्त बागडे परिवार यांच्या वतीने सुद्धा या आजची सेवा आहे। श्री लक्ष्मण नामदेव बिरारी यांच्याकडनंही या नामसप्ताहासाठी
दरवर्षी मोठं दान असतं. त्यानंतर मांगीलाल शेठ बन्सीलाल जैन, तसंच श्री अरुण शेठ परशुराम कासार, श्री सतीश शेठ बाळकृष्ण जगताप आणि स्वर्गीय सुभाष रघुनाथ माळवाळ यांच्याकडनं या नामसत्तासाठी दान आलेलं आहे. तसंच आजची रात्रीची संत पंगतसुद्धा त्यांच्या सुपुत्राकडे होते. गणेश सुभाष माळवाळ यांच्याकडे आजचं सायंकाळचं संत भोजन होतं. त्यांनी नारळाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. तसंच उद्याचे कीर्तनकार पांडुरंगजी महाराज उगले परभणीकर हे प्रथमतः आपल्या गावामध्ये येत आहेत. अतिशय सुंदर विद्वत रत्न या ठिकाणी येणार आहे. त्यांचाही आपल्याला श्रवणाचा लाभ मिळणार आहे. तरी सर्व भाविकांनी कीर्तन श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. परिसरातून आलेले सर्व माझे हृदयातील वारकरी आणि सर्व आलेल्या प्रत्येक गावातल्या वारकऱ्याचं मी रावळगाव सप्ताह समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि विशेष करून आपल्या कीर्तन महोत्सव ज्यांनी घडून आणला यजमान स्वर्गीय शुभम सुरेश वाघ यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष वनाजी शिरोडे, अशोक वनाजी शिरोडे, बापू वनाजी शिरोडे यांच्याकडनं आजची कीर्तनाची सेवा, स्वर्गीय हिलाल गोपाळ पवार यांच्या स्मरणार्थ आजची कीर्तन सेवा, श्री प्रवीण शेठ वसंतराव अमृतकर, श्री सुनील शेठ धोंडू शेठ कोटावदे, स्वर्गीय एकनाथ रानू वडकते यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप धोंडू जाधव, स्वर्गीय चंद्रशेखर शेलार यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय धनराज श्रावण मालके यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय वंजी मैपत शिल्लक यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय मदनलाल गेंदालाल अग्रवाल यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय गंगाधर वामन नरोटे यांच्या स्मरणार्थ, स्वर्गीय रघुनाथ पिराजी मार्तंड यांच्या स्मरणार्थ, समस्त बागडे परिवार रावळगाव, श्री लक्ष्मण नामदेव बिरारी, श्री मांगीलाल बन्सीलाल जैन, श्री अरुण परशुराम कासार, श्री सतीश बाळकृष्ण जगताप, स्वर्गीय सुभाष रघुनाथ माळवाळ यांच्या